Hello friends and welcome to our this session of English class. Today we are going to start our new chapter which is a poem If. आपली पोएम जी आहे इफ ही आज आपण स्टार्ट करणार आहे. ही पोएम खूप सुंदर आहे. रुडयार्ड किपलिंग ह्याचे पोएट आहेत आणि ह्याच्यामध्ये एक वडील आपल्या मुलाला खूप सारे ऍडवाइसेस देतात, सल्ला देतात की त्याला कसं केलं पाहिजे. सर्वात आधी आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करू नेहमीसारखं आणि त्याच्यातले प्रश्नोत्तर वगैरे जे एक्सरसाइज आहेत ते बघूया. तर चला आपण स्टार्ट करू पोएम इफ चे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. सो as I have told, we will start with the warming up exercises. Chit chat. First of all, गप्पा गोष्टी. How do you react when your parents scold you? तुम्ही कसं रिॲक्ट करता, कशी प्रतिक्रिया देता जेव्हा तुमचे पेरेंट्स, तुमचे आई वडील तुम्हाला स्कोल्ड म्हणजे रागवतात. तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू थिंक दॅट वेन एव्हर युअर पेरेंट्स स्कोल्ड देअर मस्ट बी सम रिझन, म्हणजे काही ना काही कारण असेल की ते तुम्हाला स्कोल्ड करतात, ते रागवतात ते. सो माय पेरेंट्स नेव्हर स्कोल्ड मी विदाउट एनी रिझन, म्हणजे बिना कारणाचे मला स्कोल्ड नाही करत, रागवत नाही. अँड इफ दे आर स्कोल्डिंग मी देअर मस्ट बी सम रिझन. आय विल फाइंड आउट दॅट. आय विल बी क्वाईट एट दॅट टाइम, म्हणजे जेव्हा ते रागवतात तेव्हा मी शांत राहीन, तेव्हा मी चुप राहीन. अँड लेटर ऑन आय विल आस्क देम टू फॉरगिव्ह मी. मी त्यांना नंतर मला माफी मागेन तुमच्याशी. तर अशा प्रकारे जर ते रागवतात तर मी अशा प्रकारे वागेन. हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट्स यू? तुम्ही काय करता, कसं फील करता जेव्हा कोणी तुमची इन्सल्ट करतं, तुम्हाला जे आहे अपमानित करतं. वेन समवन इन्सल्ट्स मी आय फील व्हेरी बॅड, म्हणजे मला खूप वाईट वाटतं. बट आय ट्राय टू फाइंड आउट द रिझन बिहाइंड हिज और हर रिॲक्शन, की तो असं का करतोय, ह्याचं रिझन काय आहे ते मी फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. आणि काय करतो की ते रिझन फाइंड आउट करून जर काही असं व्हॅलिड रिझन असेल तर मी त्याला जे आहे त्याचा राग शांत करायचा प्रयत्न करतो. हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स? फर्स्ट ऑफ ऑल, माय फ्रेंड विल नेव्हर चीट मी, की दे आर सो ॲडमायरेबल, की ते इतके चांगले आहेत की ते मला कधी चीट नाही करू शकत. पण तरी बट देन इफ एनी ऑफ माय फ्रेंड्स चीट मी, जर मला कोणी माझा मित्र चीट करतोय, देन आय विल ट्राय टू रिअलाइज हिम और हर हिज मिस्टेक. ठीक आहे ना, की त्याची जी मिस्टेक आहे त्याला रिअलायझेशन करायचा प्रयत्न करेन. आणि काय करेन, हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स, की मी पहिले तर त्याला रिअलाइज करवेन अँड आय विल नॉट चीट हिम, म्हणजे मी त्याला कधी चीट नाही करेन. जरी त्यांनी मला चीट केलं असेल तर मी त्याला चीट नाही करेन. वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी? हे चुकीचं का आहे की असे कोणी मित्र असतील तुमचे किंवा असे कोणी वर्गात मुलं मुली असतील जे की कोणत्या वेगळ्या धर्माचे, जातीचे, रंगाचे, समुदायाचे आहे, तर त्यांच्याबरोबर काय तुम्ही भेदभाव करता? जर करता तर काय हे सही आहे? हे चुकीचं आहे ना. तर हे का चुकीचं आहे? बिकॉज गॉड हॅज मेड एव्हरीवन सेम, कारण की देवाने सगळ्यांना सेम बनवलंय. वी मेक फ्रेंड्स नॉट बिकॉज ऑफ देअर कम्युनिटी, देअर रिलिजन. आपण त्याच्या काळाने कोणाला मित्र नाही बनवत. बिकॉज आर टेस्ट आर सेम अँड वी थिंक सेम. दॅट्स वाय वी मेक फ्रेंड्स. सो दॅट इज वाय इट इज रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स. ठीक आहे ना. म्हणून हे चुकीचं आहे की आपण कुणाला कोणत्या धर्म, जाती, समुदायाच्या कारणाने कुणाशी डिफरन्शिएट करतोय, तर हे चुकीचं म्हणून आहे. आता पहा नेक्स्ट आहे, कम्प्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिव्हन ऍक्शन्स. इथे काही ऍक्शन्स दिले आहेत, कार्य दिले आहेत आणि त्याचे रिस्पॉन्स. तर आपल्याला रिस्पॉन्स ह्याच्यात लिहायचे आहेत की कसे रिस्पॉन्स असले पाहिजे. यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. बिना कोणत्या कारणाच्या तुमच्या टीचरनी तुम्हाला पनिश करून दिलाय, तुम्हाला शिक्षा दिली, तर त्याचा रिस्पॉन्स काय असायला पाहिजे? आय शॅल नॉट लूज माय टेम्पर, म्हणजे मी आपला टेम्पर नाही हरवेन, मी रागवेन नाही, बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. त्यावेळेस नाही बोलेन टीचरशी, पण नंतर मी टीचरशी या बाबतीत बोलेन की माझं काही तुम्ही बिनकारणाने मला अशी पनिशमेंट दिली की ज्याचे मी कारणही नव्हतं. सेकंड आहे, युअर फ्रेंड्स स्प्रेड र्युमर्स अबाउट यू. तुमचे जे मित्र आहेत तुमच्या बाबतीत र्युमर्स फैलावतात. र्युमर्स म्हणजे काय असते? अफवा. तर अफवा फैलावतात. तर तुम्ही काय कराल? I will take this matter seriously in my hands and see to it that why he or she is spreading rumors. म्हणजे की मी हे बघेन की तो का असं करतोय. And I will not do the same with him. म्हणजे मी त्याच्या बाबतीत असं नाही करणे. ठीक आहे. Someone doubts you. कोणी तुमच्यावरती शंका करतंय सपोज. ठीक आहे ना. तर तुम्ही काय कराल?
Then again, I will find the reason behind it. Why is he doubting me? Why is he or she doubting me? And will try to clear his or her doubts about my personality. की जर त्याला माझ्या व्यक्तित्वाबद्दल काही शंका आहे तर मी त्याचे डाउट्स क्लिअर करायचा प्रयत्न करेन. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. तुमचे जे रिलेटिव्ह आहे, नातेवाईक आहे, ते तुम्हाला ब्लेम करतात, ते तुमच्यावरती दोषारोपण करतात ते कोणत्या तरी गोष्टीचा. तर तुम्ही काय कराल? युअर रिस्पॉन्स विल बी, काय कराल तुम्ही की आय विल ट्राय टू फाइंड आउट द रिझन बिहाइंड. हे पाहिजे तुम्ही सगळ्यांमध्ये हे लिहू शकता ही लाईन. तर ट्राय टू फाइंड आउट द रिझन वाय इज माय रिलेटिव्ह ब्लेमिंग मी. And if it is not any of my fault, then I will try to convince him that there is nothing to blame me. ठीक आहे, की मला ब्लेम करण्यासारखं असं काहीच नाही झालंय. Someone hurts you. If someone hurts me, I will not at all hurt him or her. म्हणजे की मी त्याला हर्ट नाही करेन, बल्कि मी काय करेन की if someone hurts me, I will try to tell him, ask him. I will try to ask him that why is he hurting me, and I will also try not to be get influenced by him. म्हणजे की जर त्यांनी मला हर्ट केलंय तर मी त्याला हे मौका नाही देईन की मी तो मला हर्ट करतोय तर मी त्याच्याशी हर्ट होऊ. ठीक आहे. नेक्स्ट आहे कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. हे जे सेंटेन्सेस दिले आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. म्हणजे काय, जर तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हाला नॉलेज मिळेल, ज्ञान मिळेल. इफ यू डू एक्सरसाइज डेली, जर तुम्ही एक्सरसाइज करताय तर काय होईल? इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बिकम हेल्दी, यू विल बिकम स्ट्रॉंग. इफ आता इकडे पहिला पार्ट सोडलाय आणि दुसऱ्या पार्ट मध्ये लिहिलंय यू विल पास द एक्झाम. एक्झाम कसे पास कराले? जेव्हा तुम्ही चांगला अभ्यास कराले, हार्ड वर्क कराले. सो इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. आणि अशाच प्रकारची 2 वाक्य आणि काही आहेत जे की आपल्याला भरायचे आहेत, तेही तुम्ही आपल्या हिशोबे पहा. नेक्स्ट बघा, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वीकनेसेस आणि स्ट्रेंथ्स. तर वीकनेस दिली आहे ती म्हणजे कमजोऱ्या, ज्या आपल्या मनुष्याच्या कमजोऱ्या असतात, आणि दुसऱ्या जागी स्ट्रेंथ दिले आहेत म्हणजे की आपली जी ताकद बनू शकते. आणि इथे काही वर्ड्स दिले आहेत, तर आपल्याला पाहिजे की कोणचे आपले वीकनेस होऊ शकतात आणि कोणचे आपले स्ट्रेंथ होऊ शकतात. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द वीकनेसेस, की काय कमजोऱ्या असतात ज्या की आपल्याला दूर करायच्या आहेत आपल्यापासून. फिअर म्हणजे भीती, त्याच्यानंतर कन्फ्युजन, वरी, कावर्डाईस, हेजिटेशन, लेझीनेस, अँगर, इम्पेशन्स, impatience आणि arrogance, aggressiveness. All these are weaknesses. Then what are our strengths? Our strengths are confidence, clarity, courage, compassion, bravery, punctuality, faith, patience, ambition, generosity, cheerfulness, tolerance. All these are our स्ट्रेंग्थ. तर अशा प्रकारे आपण पाहिले की हे आपले वीकनेसेस आहेत आणि हे आपले स्ट्रेंग्थ आहेत. तर ह्याच्यात म्हणजे काय आहे की जे आपले वीकनेस आपण पाहिले ते जर आपल्या आत ह्याच्यामधनं काही पण आहे तर आपल्याला दूर करायचं. सपोज आपल्यात लेझीनेस आहे, आपण खूप लेझी आहोत, कोणतंही काम कोणी सांगितलं आणि आपण करतोय त्याला अर्ध्या तासाने, तर मग ते आपल्याला दूर करायचं, कारण की हे आपल्याला फर्दर लाईफ मध्ये त्रास देणार आहे. आणि अशाच प्रकारे आपले स्ट्रेंग्थ बघा, जे स्ट्रेंग्थ आहेत जसं की चिअरफुलनेस आहे, जेनरॉसिटी, ब्रेव्हरी, कॉन्फिडन्स, हे सगळं जर आपल्या आतमध्ये आहे तर आपण खूप पुढे वाढू शकतो. सक्सेस जे आहे आपल्याला जरूर मिळेल जर आपण हे स्ट्रेंग्थ ठेवू आणि वीकनेसेसला आपण दूर हटवू. तर आता पहा, ह्याचे जे एक्सरसाइज पार्ट आहेत आपण ओरली करून चुकलो आहोत. एकदा आपण त्याला रिटन मध्ये कसं करायचं हे बघूया. आणि आज आपण आपली पोयम वाचायची आहे, पण आपण एप्रिसिएशन ऑफ द पोयम ही सुद्धा आज पहिलेच बघून घेऊ. सो वी विल स्टार्ट विथ द एप्रिसिएशन ऑफ द पोयम. Title, the title of the poem is If. Poet, the poet of this poem is Rudyard Kipling. Rhyme scheme, the rhyme scheme for the first stanza is A A A A. पहिल्या स्टेंजाचा rhyme scheme काय आहे? A A A A. All the other 5 stanzas have the rhyme scheme A B A B. आणि बाकीचे जे 5 स्टेंजा आहेत त्यांचा rhyme scheme आहे A B A B. Figure of speech. Figure of speech are antithesis, personification, etc. फिगर ऑफ स्पीच तुम्हाला कोणतीही एक लिहायची आहे, एक लिहिली तरी चालेल. तर म्हणून कोणती पण एक तुम्ही पाठ करून घ्या. नेक्स्ट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, हे जे सगळ्यात मेन असतं. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज सर्टेन व्हॅल्युएबल पीसेस ऑफ ऍडवाइस इम्पार्टेड बाय अ फादर टू हिज सन. म्हणजे की एक वडील आपल्या मुलाला काही खूप महत्वाचे जे आहे सल्ला देतोय, ऍडवाइस देतोय
जे की त्याला आपल्या जीवनामध्ये खूप कामास येतील पुढे. Several of the lines in the poem begin with the conjunction if. ह्याच्यामध्ये बहुतेक लाईनी जे आहे पोयमच्या सुरुवात त्यांची होती कंजंक्शन जे आहे इफ त्याच्यापासून. The theme running through the poem is that if the son fulfills certain conditions, he can be rest assured of certain favorable results. म्हणजे थीम जे पूर्ण पोएम मध्ये चालते ती काय आहे की जर मुलगा जो आहे तो काही कंडिशन्स फुलफिल करतो, की जर तो असं काही करतो तर त्याला जे आहे फेवरेबल रिझल्ट मिळतील, म्हणजे की त्याच्या हिशोबच त्याला परिणाम चांगले मिळतील जर तो अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी शिकतो तर. Both the conditions and the results have a direct bearing upon the lives of all young people. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे की जे कंडिशन्स आणि ज्या रिझल्ट या दोन्ही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या युनिव्हर्सल म्हणजे की सगळ्या युथ करता, सगळे जितके तुमच्यासारखे यंग पीपल आहे सगळ्यांवरती हे गोष्टी लागू होतात. नेक्स्ट आहे साइड क्वेश्चन्स बघा काही घेतलेले आहेत. व्हॉट डज द पोएट कॉल द पीपल हु ट्विस्ट द ट्रुथ टू सूट देम. पोएट जे आहे अशा लोकांना काय म्हणतो जे लोक ट्रुथला म्हणजे की सत्याला ट्विस्ट करतात, सत्याला आपल्या हिशोबे मोडून तोडून देतात. ठीक आहे. द पोएट कॉल्स द पीपल नेव्स. अशा लोकांना नेव्स म्हणतो हु ट्विस्ट द ट्रुथ टू सूट देम. ठीक आहे. जे लोक आपल्या हिशोबे सत्याला मोडतात तोडतात त्यांना नेव्स म्हणतो. हाऊ शुड यू रिॲक्ट वेन समवन लाईज अबाउट यू अँड हेट्स यू. तुम्हाला कसं रिॲक्ट केलं पाहिजे, काय प्रतिक्रिया दिली पाहिजे जर तुम्हाला कोणी हेट करताय, जर तुमच्याशी कोणी नफरत करताय आणि जे आहे लाईज अबाउट यू आणि तुमच्या बाबतीत खोटं बोलताय. इफ समवन लाईज अबाउट मी, जर माझ्या बाबतीत कोणी खोटं बोलताय, आय विल नॉट टेल सच लाईज टू अदर्स अबाउट हिम हर. तर मी त्याच्या बाबतीत किंवा तिच्या बाबतीत असे खोटं कधी नाही बोलणार. अँड इफ समवन हेट्स मी, जर कोणी माझी हेट करतं, मला नफरत करतं, आय विल नॉट अलाउ माय सेल्फ टू बी कंट्रोल्ड बाय हिज हर हेट्रेड. मी आपल्याला अलाउ नाही करेन की मी त्याच्या हेट्रेडशी मी इफेक्ट हो, म्हणजे की मला त्रास हो, मी याच्याकरता स्वतःला अलाउ नाही करेन. अँड आय वुड नॉट अपियर टू बी परफेक्ट और शो ऑफ माय नॉलेज. आणि मी हेही प्रयत्न करेन की मला त्याच्या गोष्टीचा माझ्यावरती फरक न पडे आणि मी आपल्याला शो ऑफ करायचाही प्रयत्न नाही करेन की म्हणजे मला खूप नॉलेज आहे ह्याचं, मला खूप ज्ञानी आहे मी किंवा मी अगदी परफेक्ट आहे मी, ह्याचं सुद्धा असं बाहेरी अपिअरन्स नाही करेन. वॉर्मअप एक्सरसाइज मध्ये बघा कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली, हे जे आपण करत होतो. फर्स्ट होतं इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बिकम हेल्दी. हे दोन आपण पाहिले होते. थर्ड होतं इफ यू वर्क हार्ड यू विल पास द एक्झाम. आता आपण ह्या दोन मध्ये आपण स्वतः भरलेलं आहे. इफ यू रिस्पेक्ट अदर्स अदर्स विल रिस्पेक्ट यू. जर तू दुसऱ्यांची रिस्पेक्ट करशील, दुसऱ्यांचा सन्मान करशील तर दुसरे पण तुझा सन्मान करतील. वी शुड एक्सेप्ट द ट्रूथ इफ वी नो इट व्हेरी वेल. आता ह्याच्यात आपण काय केलं, इफ वाला सेंटेन्स नेक्स्ट म्हणजे की सेकंड साइडला करून दिला. तर वी शुड एक्सेप्ट द ट्रूथ म्हणजे की आपल्याला सत्य जे आहे ते मान्य करावं लागेल. वी शुड एक्सेप्ट, मान्य करायला पाहिजे. इफ वी नो इट व्हेरी वेल, जर आपल्याला माहिती की ते अगदी खरं आहे तर ते किती पण वाईट असो पण आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल. हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पेरेंट्स स्कूल. Whenever they get angry and scold me, I try to keep mum so that they cool down. तर मी तेव्हा चुप राहायचा प्रयत्न करतो किंवा करते जेव्हा सो दॅट ते कूल डाऊन, ताकी ते तेव्हा शांत होऊन जाईल, त्यांचा राग वाढेल. हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट्स यू. जेव्हा तुझं कोणी अपमान करतो तेव्हा कसं फील होतं. आय नेव्हर गेट अँग्री इवन इफ समवन इन्सल्ट्स मी फॉर माय पेटी मिस्टेक. तर मी कधीच रागवत नाही जर कोणी माझ्या छोट्याशाही गलतीवरती माझ्यावरती रागवतो, तर इन्सल्ट करतं, माझी अपमान करतं, तर मी रागवत नाही. हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड. कसं रिॲक्ट करशील जेव्हा कोणी फ्रेंड कोणी मित्र तुला चीट करेल, तुझ्या म्हणजे तुझ्याशी धोका करेल. आय वुड ट्राय टू मेक हिम रिअलाइज व्हॉट एव्हर ही हॅज डन इज व्हेरी रॉंग. तर मी प्रयत्न करेन त्याला रिअलाइज करवायचा की त्यांनी जे केलंय ते फार चुकीचं केलंय अँड इज नॉट गुड फॉर हिम ऑल्सो, आणि हे त्याच्याकरता पण ठीक नाही. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं क्वेश्चन आन्सर सेशन पाहिलं, आपले जे वॉर्मिंग अप एक्सरसाइजचे जितके एक्सरसाइज ते सगळे बघितले. वीकनेसेस, स्ट्रेंथ काय असतात आपले, अप्रिसिएशन ऑफ द पोएम आज आपण बघून घेतलंय. ह्याला तुम्ही अनेक नीट प्रकारे समजून घ्याल. जेव्हा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पोएम स्टार्ट करू, पोएमला समजू, तेव्हा तुम्हाला अनेक नीट प्रकारे समजेल. पोएम खूप सुंदर आहे आणि युनिव्हर्सली एक सगळ्यांवरती लागू होते. तर हिला तुम्ही पण समजा आणि तशाच प्रकारे वागायचाही प्रयत्न कराल.
आता आपला हा जो आहे थर्ड हे सुरू होऊन गेला आहे. तर ह्याच्यात तुम्ही आणि नीट प्रकारे अभ्यास करा आणि पुढे खूप पुढे वाढा, सक्सेसफुल व्हा. फॉर नाव इट्स टाइम टू डिपार्ट. We will meet in the next time. Bye for you. Bye all.